मोठी जाऊ छोट्या 5 नंबरच्या जावेकडे जाते. तिला म्हणते, तुला खूप कामे असते. तू गंगेवरून पाणी आणल्यामुळे खूप दमलेले असते. तू सासऱ्यांची खूप सेवा केली. आता मला काही दिवस सेवा करायची संधी दे. मला सासऱ्यांना घरी दे. 5 नंबरची सून म्हणते, हो. ती सासऱ्यांना घरी घेऊन येते. मोठी जाऊ सासऱ्यांना घरी घेऊन आल्यावर त्यांना दुसऱ्या दिवशी गंगेवरून पाणी घेऊन येते आणि सासऱ्यांना अंघोळ घालते. पण जेव्हा ती धुवून कपडे पिळायला लागते, त्यातून मोती पडत नाही तर चिक्कल पडायला लागते. ती खूप घाबरते. तिला वाटते की आपल्याला 5 नंबरच्या जावेने आपल्याला फसवलेलं आहे. तिने खोटी कहाणी सांगितलेलं आहे. असं मोती किंवा काहीही पडत नाही. म्हणून ती पुन्हा ठरवते की 5 नंबरच्या जावेकडे तिला सासऱ्यांना पाठवायचं आणि खरं काय आहे ते जाणून घ्यायचं. ती 3 जावांकडे गेली व त्यांना सर्व हकीकत सांगितली. मग त्या चौघी ठरवतात की आपण छोटी आंघोळ घालत असताना आपण बघूया ती खरं बोलते का खोटी सांगते. ती 5व्या सुनेकडे सासरे येतात आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी 5वी सून सकाळी उठून गंगेवरून पाणी आणते, स्वतः आंघोळ करते, सासऱ्यांना आंघोळ घालते आणि कपडे धुवून पिळत असते त्यावेळेला त्यातून मोती पडतात. ह्या 4ही जावा खूप अवाक होतात. त्या विचारतात की 5व्या जावेला जाऊन विचारतात की हे कसं काय झालं. मी पण आंघोळ घातली पण त्यावेळेला चिखल कसा काय पडला. त्यावर 5 नंबरची सून म्हणते की ताई, तुम्ही आंघोळ कुठल्या मोहापायी आंघोळ घातली, लोभ ठेवला. कुठलाही मनात मोह किंवा लालच न ठेवता चांगल्या मनाने केलं असतं तर त्याचं पुण्य नक्की मिळालं असतं. मग त्या 5ही जावा एकत्र येतात आणि 5 नंबरची जाऊ त्याच चौघींना माफ करते आणि तिच्याजवळचे मोती सगळ्यांना वाटून घेते. त्या दिवसापासून 5ही जावा एक दुसरीला प्रेमाने व आदराने वागू लागतात. कुठलाही मोह लालच ठेवत नाही आणि सासरे बुवाही आनंदाने त्यांचे जीवन जगत असतात. इथं ही कहाणी संपते. मोठी जाऊ छोट्या 5 नंबरच्या जावेकडे जाते. तिला म्हणते, तुला खूप कामे असते. तू गंगेवरून पाणी आणल्यामुळे खूप दमलेले असते. तू सासऱ्यांची खूप सेवा केली. आता मला काही दिवस सेवा करायची संधी दे. मला सासऱ्यांना घरी दे. 5 नंबरची सून म्हणते, हो. ती सासऱ्यांना घरी घेऊन येते. मोठी जाऊ सासऱ्यांना घरी घेऊन आल्यावर त्यांना दुसऱ्या दिवशी गंगेवरून पाणी घेऊन येते आणि सासऱ्यांना अंघोळ घालते. पण जेव्हा ती धुवून कपडे पिळायला लागते, त्यातून मोती पडत नाही तर चिक्कल पडायला लागते. ती खूप घाबरते. तिला वाटते की